आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिला इशारा। कोल्हापूर शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिला। शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने आज स्थायी समिती सभागृहात सकाळी 10:30 वाजता सर्व आरोग्य निरीक्षक आणि मुकादमांची आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी बोलताना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शहरातील रस्त्यांवर कचरा साचल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। अशा स्थितीत संबंधित मुकादम आणि आरोग्य निरीक्षकांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल। ज्या प्रभागात कचरा अधिक प्रमाणात आढळेल त्या ठिकाणच्या मुकादमांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे। शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांच्या तक्रारींमध्ये 50% घट होईल। तुम्ही काम व्यवस्थित केले नाही तर नागरिकांच्या रोषास सामोरं जावं लागेल। आरोग्य निरीक्षकांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष भागात फिरती करून काम करावे असे निर्देश दिले आहेत। आठवड्यामधील 6 दिवसात आपले काम व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे। मी आल्यापासून 40 ते 45 कर्मचाऱ्यांचे लाड पागे शिफारशी अंतर्गत नियुक्तीच्या फाईल्स निर्गत केल्या आहेत। माझी सकारात्मक भूमिका आहे, त्यामुळे तुम्ही काम इमानदारीने करावे ही माझी अपेक्षा आहे। आपले शहर स्वच्छ आणि सुंदर कसे होईल ही आपली जबाबदारी आहे। प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे। मुकादमांनी सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे। नागरिकांच्या आणि सदस्यांच्या तक्रारी ज्या दिवशी कमी होणार त्यावेळी आरोग्याचे काम चांगले झाले असे म्हणता येईल। शहर स्वच्छ आणि सुशोभीकरण कसे होईल यावर सगळ्यांनी भर दिला पाहिजे। उन्हाळ्यामध्ये ऊन खूप असल्याने सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात उन्हाळ्यापुरते कामाचे नियोजन करता येते का हे सगळ्यांनी सांगावे। आणि यावेळी सर्वानुमते पहाटे 5 ते 1 या वेळेत स्वच्छतेची वेळ निश्चित करण्यात आली। मी पहाटे कधीही फिरती करून तपासणी करणार आहे। सध्या 1575 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत। आणखी नवीन लाडपाके कमिटीच्या शिफारशी अंतर्गत कर्मचाऱ्यांची नियुक्ती लवकरच होणार आहे। यामध्ये महापालिकेच्या हद्दीत आलेल्या तावडे हॉटेल ते गांधीनगरचा एरियामध्ये आता आपल्याला स्वच्छता सुरू करायची आहे। त्यामुळे नव्यानं नियुक्त काही कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली जाईल। एका महिन्यात मला स्वच्छतेत बदल दिसलाच पाहिजे। प्रत्येकाने दररोज 8 तास प्रामाणिकपणे काम केल्यास शहर स्वच्छ दिसू लागेल असा विश्वास व्यक्त करत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नागरिकांमध्ये ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत। येत्या मे महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण सुरू होत असून त्यात कोल्हापूर शहराने पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले। घरोघरी कचरा संकलनासाठी लावण्यात आलेल्या QR कोडचे स्कॅनिंग सध्या 57% असून ते 80% वाढवण्याचे लक्ष देण्यात आले आणि या संदर्भातील अडचणी पुढील सोमवारपर्यंत दूर करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले। तसेच फेरीवाल्यांकडून कचरा संकलनासाठी शुल्क आकारण्याचे निर्देश देण्यात आले। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार तसेच सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक आणि मुकादम उपस्थित होते। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।